मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी जातीपातीत न अडकता तिरंगा घेऊन पुढे गेलं पाहिजे। ध्वजारोहण प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले। विकसित भारतासाठी प्रयत्नांची गरज असल्याचं प्रतिपादनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। शेतकऱ्यांसोबतच एक महत्त्वाचा निर्णय जो आपण घेतलाय तो म्हणजे आपण महिला शेतकरी हा कायदा तयार केला आणि पहिल्यांदा देशामध्ये महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा हा देण्याचा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे। याचा मला अतिशय आनंद आहे। एक संकल्प आपण केलाय तो म्हणजे महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला, पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असतील, या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे। मला अतिशय आनंद आहे की आपल्या शासनाने शेतकऱ्यांकरता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली। 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफीची योजना आपण देतो। शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं आपण स्वप्न बघितलं होतं। 76% शेतकऱ्यांना आता आपण दिवसा वीज देतो आणि पुढच्या वर्षभरामध्ये 100% शेतकऱ्यांना दिवसाची वीज हा देण्याचा आपला संकल्प आपण पूर्ण करणार आहोत। महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे। महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय। आज देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। मला अतिशय आनंद आहे की याही वर्षी पहिल्या 6 आपण महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे।